हॅलो. ठीक आहे. आता त्या दिवशी काय झालं होतं, होम टॅबमध्ये आपण काय पाहिलं, एक मार्कशीट वगैरे पाहिली, बरोबर. मार्कशीट तयार केली, मर्ज केलं, त्याला कलर वगैरे दिला. त्याच्यानंतर सर स्क्रीन अलाइनमेंट नाही पाहिलं दिसत. इथून, बरोबर. ठीक आहे. हे पाहिलं, डॉलर साईन असेल, पर्सेंटेज अप्लाय करायचे, कॉमा असेल, किंवा डेसिमल जे पॉईंट आपण अप्लाय करतो ते कमी जास्त केलं. त्यातला हा पॉईंट पण झालेला आहे, बरोबर. आता महत्वाचा जो पॉईंट आहे तो कंडिशनल फॉर्मॅटिंग. ठीक, कोणता पॉईंट आहे? कंडिशनल फॉर्मॅटिंग. ठीक आहे, ज्याला झाला असेल तो परत एकदा होईल. तर कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये काय, तर फर्स्ट एक टेबल क्रिएट करा. याच्यामध्ये हे दिलेले पॉइंट्स आहेत. ठीक आहे, या पॉइंट मध्ये फर्स्ट काय, हायलाइट. हायलाइट सेल रूल्स. त्याच्यामध्ये काय, ग्रेटर दॅन, लेस दॅन, बिटवीन, इक्वल टू, टेक्स्ट दॅट कंटेन. त्याच्यानंतर डेट फाइंड करणे, आणि सगळ्यात महत्वाचा जो आहे तो कोणता आहे, डुप्लिकेट. ठीक आहे, डुप्लिकेट व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण याचा यूज करतो. स्क्रीन दिसत नाही का माझी? हॅलो. दिसत नाही. स्क्रीन नाही आहे दिसत सर. तुम्हाला दिसते ना सगळ्याला? ठीक आहे. तर यामध्ये जो फर्स्ट पॉइंट, आता आपण एक टेबल क्रिएट करूया, बरोबर. सो आपण कुठलीही व्हॅल्यू रॅन्डमली घेतो, बरोबर. रॅन्डम इज इक्वल टू RAND, रॅन्डम बिटवीन, बरोबर. तर कुठलीही व्हॅल्यू घेण्यासाठी आपण रॅन्डम बिटवीनचा यूज करतो. बॉटम व्हॅल्यू समजा 10 दिली, आणि टॉप व्हॅल्यू 50 दिली. ठीक आहे, याला ड्रॅग करायचं. आता हे ड्रॅग केलं, आणि परत हेच या साईडला ड्रॅग करायचं. घेतलं. हा फॉर्म्युला आपल्याला काय करायचं, रिमूव्ह करायचं. काय करतो आपण, कॉपी, राईट क्लिक, पेस्ट स्पेशियल, आणि व्हॅल्यू, बरोबर. म्हणजे फॉर्म्युला तो निघून गेला, प्लेन झाला. जसं की आपण टाईपच केलं. मग याला सिलेक्ट करून एवढाच भाग काय करायचं, मर्ज करायचं. मर्ज आहे, सेंटर केलं. आता इथं काय दिले, फर्स्ट पॉइंट, याला पहिलं टेबल क्रिएट करू. ठीक आहे, आला टेबल. फर्स्ट काय आहे या ठिकाणी, ग्रेटर द्याल, बरोबर. ग्रेटर, ग्रेटर द्याल. आता याच्यामधून जी व्हॅल्यू आहे सिलेक्ट करून ठेवायची. कधी कंडिशनल फॉर्मॅटिंग यूज करत असताना डेटा सिलेक्ट करून ठेवायचा. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय, फर्स्ट ग्रेटर दॅन मध्ये काय सांगितलं, की तुम्ही जी व्हॅल्यू सिलेक्ट करताय ती सोडून, ठीक आहे, त्याच्यावरती प्लस नाही एक दाखवत तो. 20 नाही दाखवणार, 20 पासून पुढं. ग्रेटर म्हणजे त्याच्या पुढं आलं. इक्वल टू म्हणलं तर इक्वल टू ग्रेटर असं जर बोललं तर काय होतं, तो पण आला, इन्क्लूड झाला 20. आणि डायरेक्ट ग्रेटर म्हणलं तर तो सोडला जातो. आणि त्याच्या पुढे पॉईंट जरी असेल तर तो पकडला जातो थोडक्यात. म्हणजे 21 पकडू शकता, राऊंड फिगर. 21 पासून जे पुढे आहे ते. समजा तुम्हाला 33 च्या पुढचे फाइंड करायचे किती आहेत, किंवा आपली 50 पर्यंत आहे, तर 40 च्या नंतर किती आहेत हे बघा. 1 2 3 4 5 6 7. 45 जर केलं तर परत कमी लेंथ झाली. ठीक आहे, 48 काढलं तर दोनच आहे त्याच्यात, 49 वाले दोन. म्हणजे टॉप 5 जर काढायचं असेल तुम्हाला, तर काय करतो आपण, 45 किंवा 46. ठीक आहे, 45 काढायला लागेल. त्याच्या पुढे 5 नंबर येतात ऑटोमॅटिक. म्हणजे 48 वाले आणि 49, 47 पासून घेतलंय त्यांनी. ठीक आहे, टॉप 5. जर तुम्हाला कलर पाहिजे असले, बघा इथं जर गेलं तुम्ही तर वेगवेगळे कलर्स आहेत. जर कस्टम कलर मध्ये गेलात तर इथं परत फिल कलर आहे. फिल कलर मध्ये आपल्याला इफेक्ट, फिल इफेक्टचा पण आहे. त्याच्यात जे 2 कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता. तेव्हा 2 कलर कुठलेही तुम्ही इथं सिलेक्ट करा. एक शेड तयार होतो. ठीक आहे, कलरचा शेड तयार झाला की तो व्हर्टिकल, डायगोनल, ठीक आहे, डाऊन, कॉर्नर, कुठलाही एक शेड तुम्हाला जो पाहिजे तो
सिलेक्ट करा. समजा हा घेतला शेड. ओके केलं. ओके केलं. आलं त्या ठिकाणी दाखवतं इथं. म्हणजे ज्या व्हॅल्यू तुम्ही सिलेक्ट केला तो शेड क्रिएट झाला त्याच्यामध्ये. म्हणजे 5 ग्रेटर आपण काढले. 45 च्या नंतर जे ग्रेटर व्हॅल्यू आहेत त्यांना हायलाइट केलेले आपण. इथं राईट क्लिक करून याला पेस्ट करा. आणि पहिल्याची फॉर्मॅटिंग काढायची असेल तर काय करतो आपण, सिलेक्ट करतो, फॉर्मॅटिंग मध्ये जातो, क्लिअर रूल मध्ये सिलेक्टेड सेलचा फॉर्मॅटिंग रिमूव्ह करायचं. बरोबर. आता इथं दुसरा कोणता आहे, सेम तसंच ग्रेटर दॅनच्या नंतर काय, लेस दॅन. आता बघा इथं काय करायचं, 35 खूप आहे, 25 सॉरी 25 आपण 20 घेतलं होतं बरोबर, 22 करूया तरी खूप आहे, 21 हे असं. म्हणजे याच्यापेक्षा कमी, म्हणजे 20, 21 म्हणजे 20च्या रेंज मध्ये झालं बरोबर. आपण 10 ची दिली, सॉरी 10 दिलं होतं ना, त्याच्यामुळे इथं बघू शकतो आपण 15 दिलं तर चालेल. हे बघा असं. ठीक आहे. कमीत कमी जे आपल्याला पाहिजे 15 पेक्षा कमी असणारे किंवा फेल असणारे, थोडक्यात 15 पेक्षा 20 पेक्षा जे फेल आहे मार्क्स, ते आपल्याला म्हणजे पास कोण झाले, टॉप 5 मध्ये कोण आले किंवा कमी फेल झालेले कोण आहेत, म्हणजे फाइंड करण्यासाठी फास्टली नंबर काय करतो आपण, इथं न्यूमरिक व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी याचा यूज करतो. परत सेम, हे विसरला असेल तर परत बघा, कस्टम मध्ये घ्या, फिल मध्ये मोर कलर मध्ये गेलात तर हा शेड भेटतो सिंगल वाला. इथे खूप आहे, असं कस्टम करता येतं. इथून तुम्हाला फेंट पाहिजे म्हणजे डार्क पाहिजे का फेंट कलर पाहिजे ते तुम्हाला इथून ठरवता येतं. तेव्हा कुठलाही कलर सिलेक्ट करा. येल्लो केला, इथं येल्लो दाखवते. आणि इथून तुम्ही त्याची म्हणजे किती डार्क पाहिजे, किती कसं पाहिजे, इथून तुम्ही शेड त्याचा तयार करू शकता. ओके केलं. किंवा हा पाहिजे इफेक्ट कलर, तर हा इथून 2 कलर भेटतो. म्हणजे ब्लॅक कलर मध्ये काही दिसणार नाही, तो टेक्स्ट पण ब्लॅकच आहे बरोबर. तर असं, हो, 2 कलर तयार झाले. जो सिलेक्ट करा शेड सिलेक्ट करा आणि ओके करा. आला. ठीक आहे. म्हणजे हा काय झाला, लेस बरोबर, लेस दॅन, ग्रेटर दॅन नंतर लेस दॅन, कमीत कमी जास्तीत जास्त. आता इक्वल टू म्हणजे या दोघांच्या मध्येच पाहिजे आपल्याला, तो जर पाहिजे असेल याला परत सिलेक्ट करा, याच्या साईडला पेस्ट करा. ठीक आहे. जो आपला न्यूमरिक एडिटिंग भाग आहे त्याला परत सिलेक्ट करा. याला क्लिअर फॉर्मॅटिंग मध्ये जायचंय, क्लिअर रूल्स आणि सिलेक्टेड एरिया क्लिअर. ऑल एंटायर शीट केलं तर ऑल निघून जातं पूर्ण, म्हणजे सिलेक्टेड करायचं, जेवढं सिलेक्ट केलंय तेवढंच क्लिअर करून टाकायचं. ठीक आहे. या ठिकाणी गेलं परत. आता बघा, बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये दोन व्हॅल्यू विचारले, 20 ते 39 त्यांना ऑटोमॅटिक घेतले. समजा आपल्याला 10 पासून आहे, 10 ते 20 हे असं काउंट करायचं, म्हणजे या दोघांच्या मध्ये किती व्हॅल्यू आहेत त्या हायलाइट झाल्या पाहिजे. तर असं. ठीक आहे. किती तुमची जी रेंज पाहिजे त्या रेंजच्या आतमध्ये तुम्ही शोधू शकता, 10 पासून 15 पर्यंत. देन ओके, हे असं. त्याच्यानंतर काय, कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये दुसरा ऑप्शन इक्वल टू. इक्वल टू म्हणजे सेम तोच, त्याला सोडून काहीच नाही, सेम. कॉपी करा, पेस्ट. ठीक आहे. याला या साईडला थोडं ड्रॅग करू, दिसत नसेल तर सांगा, थोडी साईज वाढू. दिसते आता. ठीक आहे. याला सिलेक्ट, हे इक्वल टू साठी घेतोय आपण, क्लिअर फॉर्मॅटिंग, क्लिअर रोल आणि सिलेक्टेड एरियाला क्लिअर करायचं. हे काय, इक्वल टू बरोबर. इक्वल टू व्हॅल्यू सिलेक्ट, म्हणजे ऍज इट इज तीच व्हॅल्यू तुम्हाला इथं दाखवणार इक्वल टू मध्ये. कुठलीही सिलेक्ट कर, जी नाही आहे ते नाहीच आहे, जर भेटली तरच हायलाइट होईल. म्हणजे असं. आता बघा 10 दिसतंय. ठीक आहे. 25 आहे, 35 आहे का, नाही, 40, म्हणजे जी व्हॅल्यू इक्वल असेल तेच भेटणार आहे, नसेल तर नाहीच भेटणार.
ठीक आहे. म्हणजे पर्टिक्युलर जे पाहिजे तेच इक्वल मध्ये येणार. ग्रेटर लेस ह्याच्यामध्ये व्हॅल्यू वाढतात, बिटवीन मध्ये पण वाढतात, पण ऍक्च्युअल मध्ये ऍक्च्युअल जे पाहिजे तेवढंच एक किंवा दोन व्हॅल्यू त्याच्यात फाइंड आउट होतात. म्हणजे इक्वल म्हणजे किती, 40 वालेच किती आहेत, मग समजलं ना. इक्वल म्हणजे सेम ऍज इट इज तेच व्हॅल्यू जी तुम्ही सर्च करताय त्याला इक्वल टू फाइंड आउट. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं आलं टेक्स्ट दॅट कंटेन, हा पण म्हणजे ह्या टेक्स्ट पण घेतो आणि नंबर साठी पण आहे. ठीक आहे. तर समजा आता आपण इथं काय केलं, याला कॉपी केलं, ठीक आहे, आणि इथं पेस्ट केलं टेक्स्ट साठी. हेडिंग पण दिली टेक्स्ट, म्हणजे हे सगळे टेक्स्टच आहेत थोडक्यात, नंबर असतील किंवा काही असेल तो टेक्स्ट मध्येच जातो. याला क्लिअर करून घ्या. क्लिअर रूल्स मध्ये जर गेला तर क्लिअर फॉर्मॅटिंग, बरोबर. आता याला परत सिलेक्ट केलं. सिलेक्ट काय करायचं होतं, आता इथं कोणता ऑप्शन आहे आपला, हा टेक्स्ट दॅट कंटेन. आता इथं बघा मी 10 टाईप केलं तर दाखवत आहे ते. समजा आपण इथं काय केलं, टेक्स्ट घेतला, कॅप्स लॉक चालू केलं, म्हणजे काही टेक्स्ट, टेक्स्ट पुढे जातो, नंबर मागे येतो. हे बघा हे असं. ठीक आहे. त्याच्यानंतर याला सिलेक्ट करून ठेवा. कंडिशनल फॉर्मॅटिंग टेक्स्ट दॅट कंटेन. याचं इथं टेक्स्ट सिलेक्ट करायचं, सर्च करायचं मला थोडक्यात. ए ला सर्च केलं, ए हायलाइट झालं, बरोबर. बी सर्च केलं, किंवा एखाद्याचं नाव पण असू शकतं असं पूर्ण, सचिन असेल, काही असेल. ठीक आहे. टेक्स्ट म्हणजे असं नाही की मी एक एक्झाम्पल दिले म्हणून एबीसीडीच असणार आहे. तिथं नावही असतील त्या लिस्टमध्ये खूप सारे, सिटीचे नेम असतील, एम्प्लॉई नेम असेल, डेट ऑफ जॉईनिंग असू शकतं, डेट असू शकते, काही. तर तुम्ही ऍज इट इज टाकलं पाहिजे, तो ऑटोमॅटिक काय करतो, सर्च करून देतो. हे असं 40. ठीक आहे. तर हे टेक्स्ट दॅट कंटेन म्हणजे टेक्स्ट पण शोधतं आणि नंबर काही असो ते ऍज इट इज त्याला सर्च करायला लावलं की सिलेक्टेड एरियामधून काय करतो तो सर्च करून देतो टेक्स्ट. त्याच्यानंतर काय, डेट. ठीक आहे. याच्यासाठी डेट लागते, कुठली डेट पाहिजे हे बघा इथं ऑप्शन दिलेले आहेत. येस्टरडे, टुडे, टुमारो, इन लास्ट, म्हणजे खूप सगळे एक वर्षाची डेटचा कॉलम आहे पूर्ण. आणि त्या कॉलम मधून तुम्हाला काय करेल, लास्ट वीक मध्ये कुठला डे होता, लास्ट वीक म्हणजे सुट्टी म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. धिस वीक, या वीक मध्ये कोणता दिवस आहे, तर तो ऑटोमॅटिक कॅच करतो. हे ट्राय करून बघा. याला डेट घ्यावी लागते. तर आजची डेट दाखवतो मी घेऊन. समजा आपण काय इज इक्वल टू टुडे. आजच्या डेट साठी काय वापरतो आपण फंक्शन, टुडे फंक्शन वापरलं तरी आजची डेट निघून येते. ठीक आहे. याला ड्रॅग करूया, चेंज नाही झालं तर इथं चेंज करू. नाही आता टुडेचा फंक्शन आहे ना हा. मग याला काय करतो मी, कॉपी, राईट क्लिक, पेस्ट स्पेशियल आणि व्हॅल्यू, म्हणजे फॉर्म्युला काय होतो, रिमूव्ह होतो. मग त्याच्यात एडिट करू शकतो आपण चेंजेस. आता काय करायचं, फक्त इथं डेट 15 आहे, मग इथली डेट बदलायला लागेल. हा फॉर्मॅट 15 नंतर किती आलं पाहिजे, 16 थोडक्यात. आणि यालाच खाली ड्रॅग कर, आला ते वाढत आतमध्ये. आता याला सिलेक्ट करून घ्या पूर्ण डेट आणि याचा वापर बघा, कोणता डेटचा. ठीक आहे. टुडे दाखवलं, टुडे तिथं टुडेची डेट लगेच हायलाइट झाली, आजची डेट. समजा टुमारो, उद्या काय, 16 तारीख, बरोबर. उद्या कोणती, लास्ट वीक मध्ये काय माहिती, लास्ट वीक म्हणजे झालेला, धिस वीक, या वीक मध्ये बघा हे एवढे दिवस आहेत, म्हणजे आहे त्या डेट पैकी हायलाइट करून घेत होतो, धिस वीक वगैरे. म्हणजे डेट शोधण्यासाठी याचा वापर करू शकता तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यामध्येच काय दिलेलं आहे, डुप्लिकेट, हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. आता याचा उपयोग काय, तर डुप्लिकेट व्हॅल्यू फाइंड करतो आपण, बरोबर.
तर याचा वापर काय डुप्लिकेट व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी मी इथे लिहितो डुप्लिकेट व्हॅल्यू. ठीक आहे फाइंड. आता इथं काय याला एका सेल मध्ये घेऊया हे असं. आता समजा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे इथं एक इज इक्वल टू रॅन्डम बिटवीन. ठीक आहे रॅन्डम बिटवीन इथं काय करू 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे लेंथ दिली. ठीक आहे आता हे खूप होईल समजणार नाही. आपण काय करू इथं 0 वापरू जास्त. ठीक आहे 1 कॉमा परत 1 0 0 किती 0 होते 1 2 3 4 आणि इथं काय दिलं समजा 9. ठीक आहे एंटर केलं म्हणजे ही सिक्वेन्स पाहिजे होता मला. Yes. 6. आता हा असं नाही येते याला काय करायला लागेल रॅन्डम बिटवीन घ्यायची गरज पण नव्हती मला. तर याला कॉपी राईट क्लिक पेस्ट स्पेशल आणि व्हॅल्यू म्हणजे फॉर्म्युला निघाला. ठीक आहे इस्केप केलं. आता याला ड्रॅग इथपर्यंत ॲज इट इज येतोय इथं फक्त एकदा सिक्वेन्स वाढवून द्यायचा बरोबर. इथं 1 बाय 1 केलं असतं तरी चाललं असतं हे बरोबर. आपल्या ह्याचा आहे सिरीज तयार करतो आपण इनव्हॉइस नंबर. फॉर एक्झाम्पल हे काय इनव्हॉइस नंबर जनरेट झालेले खूप सारे आले 35 इनव्हॉइस केलेत आपण जनरेट. ठीक आहे हे काय आहे इनव्हॉइस नंबर. ठीक आहे इनव्हॉइस नंबर नंतर समजायचे काय आहे क्वांटिटी. हे क्वांटिटी आहे रेट आहे आणि प्राइस. ठीक आहे इथं डिस्क्रिप्शन असतं किंवा आयटम नेम. ठीक आहे प्रोडक्ट प्रोडक्ट नेम पण असू शकतो हे असं. डेट पण असते खूप सारं असतं. समजा या इनव्हॉइस नंबर मध्ये हे हेडिंग आहे याला सिलेक्ट करू कंट्रोल एक्स करू एक स्टेप खाली घेऊया इथून म्हणजे तुम्हाला समजेल. हे काय इनव्हॉइस नंबर बरोबर. मग प्रोडक्ट मध्ये काय असणार प्रोडक्ट नेम ABC. ठीक आहे जे काही प्रोडक्ट नेम असेल तो प्रोडक्ट नेम. त्याच्यानंतर काय क्वांटिटी समजा रेट दिला 120 आणि प्राइस इज इक्वल टू याचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे हा जो सेल आहे तो मल्टिप्लाय झाला पाहिजे बरोबर. याला आपण ड्रॅग करून सोडू शकतो जे इन्फॉर्मेशन आपण क्रिएट करणार आहे ते ऑटोमॅटिक इथपर्यंत आली पाहिजे. यस आता 0 येतं सध्याला कारण आपण तिथं काही व्हॅल्यू इनपुट दिलेली नाहीये. ठीक आहे तर असे जे कंटिन्यू हेच माहिती असेल फॉर एक्झाम्पल. ठीक आहे 15 क्वांटिटी दिलं आणि रेट दिला 150 तर तिथं ऑटोमॅटिक हे होतं प्लस सॉरी इंटू होतं त्याचं क्वांटिटी प्लस रेट याचं मल्टिप्लिकेशन या प्राइस मध्ये दाखवतो. सो फॉर एक्झाम्पल काय आता आपल्याकडं लिस्ट आलेली आहे की याच्यामध्ये या आता इथं यालाच कॉपी करूया आपण किंवा ड्रॅग करतो मी बघू काय चेंज होतं. ठीक आहे तोच 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 येतो चालतं. त्याच्यानंतर समजायचंय आता म्हणजे रिपीट झालं तरी आता इथं प्रोडक्टचे नेम आहेत. ठीक आहे नेम सेम असतील क्वांटिटी पण सेम असते रेट आहे फक्त डेट वेगळी असते बरोबर. म्हणजे डेट डेट जी आहे समजा ती वेगळी आहे आपल्याकडं. या मंथच्या एक डेट पासून आपण काय करूया डेट अप्लाय करूया आणि यालाच काय करतो मी ड्रॅग. ठीक आहे आता काय करायचं तुम्हाला या
नंबर दिलेले आहेत तुमच्याकडे, हे नंबर दिले आहेत इनवॉइसचे. ठीक आहे. इनवॉइसचा काय आलेलं तुमच्याकडे फक्त नंबर आले. त्या नंबर मधून तुम्हाला काय करायचंय, आपल्या एक्सेल शीट, फॉर एक्झाम्पल ही तुमची शीट आहे. ठीक आहे. या शीट मधून काय करायचंय, हे इनवॉइस नंबरचे डिटेल्स शोधायचे. बरोबर. हे डिटेल्स शोधायचं असेल तर काय करणार आपण, डुप्लिकेटचा यूज करतो. ठीक आहे. म्हणजे इनवॉइस नंबरचा कॉलम कंट्रोलने शिफ्ट, कंट्रोल पकडून ठेवायचा आणि हा एक कॉलम सिलेक्ट करून ठेवायचा. ठेवलं. ठीक आहे. आणि कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूला सिलेक्ट करायचं. ठेवा. तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलर देऊ शकता, नो प्रॉब्लेम. दाखवलं. ऑटोमॅटिक सर्च करू शकता आणि इथं तुम्ही त्याला फिल्टर लावू शकता. कंट्रोल शिफ्ट एल आणि बाय कलर, फिल्टर बाय कलरला सिलेक्ट करा. तो ऑटोमॅटिक फिल्टर होऊन सगळे डुप्लिकेट एका ठिकाणी येऊन जातात. जर त्याची डिटेल नसेल, समजा एक इनवॉइस काय करूया आपण इथून डिलीट करूया, शेवटचा. इथं व्हाईट झाला तेव्हा, म्हणजे तो त्याला जो फाइंड आउट नाही झालेला आहे तो व्हाईटच राहतो, आणि जो मॅच होतो म्हणजे तुमच्या याही कॉलम मध्ये तो आहे इनवॉइस नंबर, आणि तुमच्या मेन शीट मध्ये पण आहे, तर तो हायलाइट करून देतो म्हणजे आहे. तो जर कलरफुल झाला तर समजायचं की त्या खूप सगळ्या डेटामध्ये तो आहे. असं नाही की हा डेटा एवढाच असतो. 50 लाखापर्यंत डेटा आहे. मग तो नंबर कुठेही असू शकतो रॅन्डमली, या 4 नंबर पैकी कोणत्याही पोझिशनला, कोणत्याही डेटला, कोणत्याही मंथ मध्ये. तर ते एक एक फाइंड नाही होणार फास्ट, किंवा तुम्ही फिल्टर लावून पण सर्च केलं तर एवढं फास्ट नाही होणार. हे कलर लावलं, त्याला डुप्लिकेट लावलं सिलेक्ट करून, दोन इनवॉइस नंबर सेम, इनवॉइसच्या दोन्हीकडला कॉलम सिलेक्ट, डुप्लिकेट व्हॅल्यू, आणि कंट्रोल शिफ्ट एल ने फिल्टर लावून बाय कलर. फिल्टर कशावर लावलं, कलर वरती, म्हणजे तो ऑटोमॅटिक फिल्टर होऊन आलेला आहे. बरोबर. म्हणजे कुठल्याही डुप्लिकेट व्हॅल्यू जर तुमच्याकडे आलेल्या असतील फाइंड आउट करण्यासाठी, म्हणजे खूप सगळ्या डेटामधून जर तुम्हाला सांगितलं की या एम्प्लॉय आयडीचा डिटेल काढा, तुम्हाला फक्त एम्प्लॉय आयडी देऊ शकतात, किंवा त्याचा नेम देऊ शकतात, किंवा त्याची डेट असेल, इनवॉइस नंबर असेल, किंवा रेट असतील, प्राइस असतील, काही असेल, तर तो तिथून फाइंड आउट करायचा. समजलं डुप्लिकेटचा वापर. म्हणजे डुप्लिकेट खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ही कुठली फास्ट, खूप सगळ्या डेटामधून तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी डुप्लिकेट व्हॅल्यूचा वापर होतो. ठीक आहे. खूप सगळ्या डेटामधून म्हणजे मिसिंग झालेला, म्हणजे त्याचे रेकॉर्ड आहे का नाही हे चेक करता येतं. म्हणजे तुम्ही एखादी डेटा डाउनलोड केला एका मंथचा पूर्ण, आणि त्या मंथ मध्ये तुम्हाला 4-5 इनवॉइसेस आलेले, त्याचं डिटेल काढायचंय, तर तो याच्यामध्ये सगळे सापडले पण हा 12 नंबरचा इनवॉइस नाही सापडला, म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला शोध घेता येतो की हा नंबर, तर 12 नंबरचा इनवॉइस आपल्याकडे आहे, पण त्याचा रेकॉर्ड सिस्टीम मध्ये नाही दाखवत. का नाही दाखवत, मग तो केव्हा आला, कोणत्या शिप मध्ये आला, त्याला कोण इन्व्हर्ट केलं, त्याची साईन असते त्याच्यावरती. ठीक आहे. मग ते तो शोध लागतो की तो इनवॉइस नंबर का नाही पोहोचला. जो सिस्टीमवर काम करतो एंट्री, डेटा एंट्रीचा, त्याच्यापर्यंत तो इनवॉइस पोहोचलेला नाहीये, म्हणून त्याची एंट्री झाली नाही. मग तो कोणत्या पोझिशनला थांबलेला आहे ते आपण चेक करू शकतो. कारण कुठल्याही कंपनीमध्ये कमीत कमी 10 लाख 15 लाखाचा एक इनवॉइस असतो, किंवा त्याच्यापेक्षा जास्ती असू शकतो, किंवा कमी असू शकतं, असं नाही म्हणत. पण चांगल्या जर मोठ्या कंपनीत जर पाहिलं, प्रोडक्ट जर खूप कॉस्टली असतील, तर साहजिक आहे 15 लाख 20 लाख इझी एका बिलची किंमत असते. मग एक जरी मिस झाला इनवॉइस एंट्री करायचा तर रेकॉर्ड नाही होत. ठीक आहे. पुढचा ज्यांनी पाठवलंय त्याच्याकडे रेकॉर्ड आहे पण तुमच्याकडे नाहीये. मग त्यांनी सांगितलं की तुमच्या स्टेटमेंट मध्ये माझा हा इनवॉइस नंबर नाही आला. ठीक आहे. माझं बिल 1 करोड व्हायचं होतं, त्याच्यामध्ये 15 लाखाचा डिफरन्स येतो. तर काय येतो, मी तर तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल, कुठलंही डीमार्ट असेल किंवा मॅन्युफॅक्चर असेल, सर्व्हिस मध्ये असेल, तर त्यावेळेस ही पद्धत तुम्हाला खूप इझी होते की तुमचा टोटल डेटा डाउनलोड करायचा, आणि त्या डाउनलोड केलेल्यामध्ये जो युनिक नंबर आपल्याकडे आलाय तोच कॉलम सिलेक्ट करायचा आणि फाइंड आउट करून द्यायचा. भेटलं ठीक, नाही भेटलं तर मग त्याचं तुम्ही सांगू शकता की हा नंबर सिस्टीम मध्ये जनरेट नाहीये. तर त्याला बघा कोण म्हणजे रिस्पॉन्सिबल आहे, कोण आहे, कोण एंट्री करतं, कुठपर्यंत आलाय. मग तो सुरू होतो, मग त्याचा शोध घेतला जातो.
नाही भेटला तर मग कुठेतरी क्लू भेटतो. मग तो हरवला असेल किंवा मिस झाला असेल किंवा तुम्ही रॉ मटेरियलच्या जे असतं आपण प्रिंट काढतो, डुप्लिकेट फेकून देतो, त्याच्यासोबत पण जातं कधी-कधी ओरिजिनल बिल. तर त्यावेळेस मग दुसरा तो मागवून घेतो आपण आणि एंट्री करतो. मग त्याच्यासाठी खूप प्रोसेस असतात. ठीक आहे. ज्याने मटेरियल घेतलंय, ज्याची साईन आहे त्याच्यावर प्रॉब्लेम येतो, की हा इनव्हॉइस नंबर त्याची जिम्मेदारी त्याच्याकडेच असते. कारण त्याची साईन आहे, पण सिस्टीम वाल्याला पोहोचवलं नाही त्यांनी किंवा सिस्टीम वाल्यांना दिलंय आणि एंट्री नाही केली तर त्याच्यावर प्रॉब्लेम असं सगळ्यांकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय कंडिशनल फॉर्मॅटिंग हे समजला पॉईंट. डुप्लिकेट. ठीक आहे. हे बोलतात काय ऑनलाईन वाले का गेले सगळे रिमूव्ह झाले? समजलं सर. किती 8 जण आहेत का तिकडे ऐकू येते? समजलं का? हो सर. ओके. ठीक आहे. नेक्स्ट काय कंडिशनल फॉर्मॅटिंग. त्याच्यानंतर हायलाइट झाला. टॉप सेम याच्यासारखंच आहे. जे हायलाइट आपण करत होतो तेच ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. टॉप बॉटम, टॉप 10 शोधून काढायचे. त्याच्यानंतर याच्यामध्ये टॉप 10 हे पर्सेंटेज ज्या कॉलमला असते तो, त्याच्यापेक्षा बॉटम बॉटम सेम एक करून दाखवतो. याच्यात काही बघण्याची काही गरज नाही. जर इथं आपण पाहिलं, हा जे पहिल्यांदा आपण केलेलं ना सेम तीच प्रोसेस आहे. ठीक आहे. यालाच कॉपी करून इथं घेतलं आणि याला सिलेक्ट केलं. ठीक आहे. सिलेक्ट केल्यानंतर कंडिशनल फॉर्मॅटिंग क्लिअर सेलमध्ये रिमूव्ह कंडिशनल फॉर्मॅटिंग आणि याच्यामध्ये सेकंड नंबर काय टॉप 10 हे बघा असं. इथं तुम्ही काय सिलेक्ट करताय बघा टॉप 5 पाहिजे मला. टॉप 5 सिलेक्ट झाले पाहिजे. तर सेम कन्सेप्ट सेमच आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये. तुम्ही बघू शकता की हे बघा इथून सॉरी या ठिकाणी चेक करा तुम्ही. काय याच्यामध्ये एवढं हे नाहीये की टॉप 10 टॉप बॉटम सेम वरती जसं दाखवलं ना मी सेम तेच ऑप्शन आहे तिथं पण. यात पाहिलं तरी सेम असं बार वगैरे दाखवतो, बार चार्ट वगैरे बनवतो आपण. ठीक आहे. सॉलिड म्हणजे टोटल शेवटची व्हॅल्यू किती टाकली होती आपण 50. तर तो 50ला 100 कन्सिडर करून त्या सेलची पूर्ण व्हॅल्यू दाखवतो तिथं. काय होते डुकल्या मारतो का? ठीक आहे. याच्यामध्ये कलर स्पेस हे कलर पण दाखवतोय म्हणजे जे तुम्ही कलर देऊ शकता. कुठं यूज लागला वर्किंग मध्ये किंवा विचारलं तर हे इथं अशा पद्धतीने अप्लाय करता येतं. ठीक आहे. हे रेंजचं बघा कोणाची किती रेंज आहे. ठीक आहे. 100% 48 वाला आहे, 46 वाला म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये दाखवत ते असं अप्लाय केलं की. ठीक आहे. दाखवलं हे असं. त्याच्यानंतर कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये काय हे कलर आयकॉन झाला. आता सगळ्यात महत्वाचा आहे तो न्यू रूल. ठीक आहे. न्यू रूल्स मध्ये आपल्याला चेक करायचं. जर न्यू रूल तुम्ही ऑन केलं तर एक एक ऑप्शन आहे त्यातलं आपल्याला चेक करायचं. ठीक आहे. फॉर्मॅट ऑल सेल बेस्ड ऑन दिअर व्हॅल्यूज. फर्स्ट ऑप्शन काय तर आपण दिलेल्या व्हॅल्यू वरती त्याच्यामध्ये चेक करायचं. याला नंबर लागतात. ठीक आहे. तर आपण इथं काय केलं रॅन्डमली नंबर दिलेले आहे. तेव्हा हेच नंबर कॉपी करतो मी आणि एका साईडला परत पेस्ट करूया. या साईडला घेतो परत. दिसतंय आता. इथं पेस्ट केलं हे नंबर. ठीक आहे. याच्यामध्ये काय कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये न्यू रूल मध्ये इथं जर पाहिलं तुम्ही लोवेस्ट व्हॅल्यू कमीत कमी व्हॅल्यू आणि जास्तीत जास्त व्हॅल्यू हायेस्ट व्हॅल्यू ऑलरेडी सिलेक्ट आहे. जर तुम्हाला विचारलं 3 व्हॅल्यूच्या जर कंडिशन दिल्या असतील तर इथून तुम्ही 3 स्केल सिलेक्ट करू शकता कलर. मग इथून देऊ शकता. ठीक आहे. रेंज 50% म्हणजे मिड पॉईंट काढतो तो ऑटोमॅटिक. इथले नंबर द्यायची गरज नाही. तो कन्सिडर काय करतो 100% तुमची टोटल रेंज काय 100% कन्सिडर करतो. 50% म्हणजे त्याचा मिड पॉईंट तो कन्सिडर करतो. मग तुम्हाला कलर विचारला हा क्वेश्चन येतो हायलाइट
लार्जेस्ट लोवेस्ट व्हॅल्यूला रेड कलर द्या, मिड पॉइंटला हा कलर द्या किंवा मॅक्झिममला हा कलर कलर तिथे दिलेले असतात. त्यानुसार तुम्हाला हे सिलेक्ट करून ओके करायचं. तर ते ऑटोमॅटिक काय होतं कलर नुसार सिलेक्ट करून घेतं. ठीक आहे, म्हणजे मिक्स असते तिथले कलर. हे जे आहे ते मिक्स पण असू शकतं नंबर. इथे आता सिक्वेन्स दिलेला आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेस सिक्वेन्स भेटेल असं काही नाही. तर त्यावेळेस काय करायचं, याला फिल्टर लावून घ्यायचं, असेंडिंग डिसेंडिंग. हे असं याला सिलेक्ट केलं किंवा याच्यावरती आपण फिल्टर लावला तर इथं जाऊन ए टू झेड करायचं. हे बघा, स्मॉल टू लार्ज किंवा लार्ज टू स्मॉल करून घ्यायचं पहिल्यांदा. ठीक आहे, ते दिलेलं नसते अरेंज करून टेस्ट मध्ये वगैरे. आणि मग टोटल सिलेक्ट करून त्याला कंडिशनल फॉर्मॅटिंग मधला न्यू रूल अप्लाय करायचा. ठीक आहे, नेक्स्ट काय, न्यू रूल हे समजलं. दुसरं काय, फॉर्मॅट ओनली सेल दॅट कंटेन. इथं दिलेलं आहे सेलची व्हॅल्यू पाहिजे का, स्पेसिफिक टेक्स्ट सर्च करायचं आहे. ठीक आहे, ब्लँक सर्च करायचं आहे, डेट पाहिजे, नो ब्लँक पाहिजे, एरर पाहिजे, नो एरर पाहिजे. तर त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला एक डेटा लागेल. याला क्लोज केलं, इथं बघा एक ब्लँक सोडूया. बरोबर, आता इथं एरर दाखवतो आपण. ठीक आहे, व्हॅल्यू सम करूया, सम इज इक्वल टू सम, आणि या दोन व्हॅल्यू सिलेक्ट केल्या, एंटर. समला एरर नाही येते. ठीक आहे, त्याचा नाही सम होते, म्हणजे ह्याला मल्टिप्लिकेशन करूया आपण दोघांना किंवा डिवायडेशन, बघूया काय होते. आलं एरर. ठीक आहे, एरर तयार करायचं ना आपल्याला, त्यासाठी मी एरर तयार केला. याला सिलेक्ट करून घेऊया. ठीक आहे, आता जायचंय कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये, न्यू रूल. न्यू रूल मध्ये कुठला ऑप्शन चालला होता, फॉर्मॅट ओनली सेल दॅट कंटेन. त्याला बाजूला घेतला. ठीक आहे, आता बघा इथं सेलची, फक्त सेलची व्हॅल्यू बिटवीन म्हणजे दोन व्हॅल्यू दिले, म्हणजे नंबर लागेल तुम्हाला. इथं नंबर कंपल्सरी पाहिजे तरच दाखवू शकता. म्हणजे आपण इथं हायलाइट मध्ये पण बघितलं होतं बघा सुरुवातीला, बिटवीन, ग्रेटर, लेस दॅन, तोच ऑप्शन इथं आहे. ठीक आहे, सेम आहे. तर या ठिकाणी पण तो सेम आहे. इथं जर क्लिक केलं आपण सेल व्हॅल्यू मध्ये, तुम्हाला माहिती आहे, तर त्या सेल मध्ये काय सर्च करायचं. आता आपल्याकडे नंबर नाही, 1 2 3 आहे, 1 2 3 4. इथं पण तेच आहे, 1 2 3 4. समजा आपण याला कलर दिला, इथून फॉर्मॅट सिलेक्ट, ओके केलं आणि ओके दिलं, भेटला. एकच आहे ना बिटवीन मध्ये. ठीक आहे, मल्टिपल नाहीये. कंट्रोल झेड करून परत परत जाऊ. आता मॅनेज रूल मध्ये जायचं. न्यू रूल सगळे मॅनेज मध्ये पण भेटतात, पण काय होतं, आपण ते विंडो बंद करायची गरज नाही पडत. अप्लाय केलं की इथं इथं दाखवतं. इथून न्यू रूल मध्ये जायचं. ठीक आहे, हे बघा इथं आता फर्स्ट, सेकंड नंबर काय, इथं इथलाच बघू शकता तुम्ही. बिटवीन दिले, नो बिटवीन म्हणजे बिटवीन नसलेला, इक्वल टू, हे सेम. त्याला परत चेक करा. त्याच्यानंतर काय, स्पेसिफिक टेक्स्ट. आता टेक्स्टच शोधायचं आहे, तर टेक्स्ट मध्ये पण दिलेलं आहे. कंटेनिंग म्हणजे तो आहे का, नॉट कंटेनिंग, बिगिनिंग विथ, एंड विथ. तर कंटेनिंग मध्ये आता आपल्याकडे काय, ट्रिपल ए, 1 2 3. ठीक आहे, ते शोधायचं. त्याला सिलेक्ट केलं, कलर सिलेक्ट करा, ओके करा, अप्लाय केलं की ते, ठीक आहे, अप्लाय केलं की दाखवतो हे असं. म्हणजे क्लोज करायची गरज नाही विंडो. इथं न्यू रूल किती लावू शकता. ठीक आहे, परत क्लोज करा, परत इथं जावा, घ्यायची गरज नाही. सो परत न्यू रूल कडे आलात, इथं चेक करायचं तुम्हाला सेल ब्लँक. बघा आता ब्लँक मध्ये काय, सिलेक्ट केलं, याला वेगळा कलर दिला, ब्लँक वाले शोधायचे. तर इथं क्लिक केलं सिलेक्टेड एरियामध्ये, तेव्हा अप्लाय केलं की जेवढे ब्लँक होते तेवढे ब्लँक्स काय झाले, फाइंड आउट झालेले ते कलरने. आता एरर वाला एक बघूया महत्वाचा, न्यू रूल,
त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन, ठीक आहे, एरर्स मध्ये दिलं होतं. कलर द्यायचा इथून, कुठला एरर, तुला रेड कलर मध्ये एरर आला पाहिजे. हे बघ, आला का एरर? म्हणजे तिथं व्हॅल्यू दिली, एखादी आपण फॉर्म्युला यूज केलाय, पण तो फॉर्म्युल्याचा आउटपुट नाही आला तर एरर दाखवतंय. तर ते एरर शोधण्यासाठी किंवा बाजूला काढण्यासाठी किंवा खूप सगळ्या डेटामधून एरर रिमूव्ह करायचे आपल्याला, तर ते शोधायचं कसं, तर याचा वापर करून शोधू शकता तुम्ही. ठीक आहे, कंडिशनल फॉर्मॅटिंग. त्याच्यानंतर न्यू रूल, हे समजलं. ते पण चेक करा एक एक त्याच्यातले सगळे. थर्ड काय, हे पण सेम, काही गरज नाही ती. तिथे तुम्हाला दाखवलंच मी आता, टॉप बॉटम, टॉप राईट, टॉप. नेक्स्ट, हे पण सेम तसंच आहे, अबाव, इक्वल टू, फर्स्ट, ठीक आहे, फर्स्ट डेविएशन, इक्वल टू वगैरे याचा पण यूज तेवढा हे नाही, म्हणजे याच्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा कमी, इक्वल टू किंवा इक्वल पण आला पाहिजे, जास्त पण, इक्वल टू त्याच्यापेक्षा कमी, सेम तेच प्रोसेस आहे. त्याच्यानंतर दुसरा सिलेक्ट केला डुप्लिकेट. ठीक आहे, डुप्लिकेट किंवा युनिक व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे. डुप्लिकेट नको तर युनिक करू शकता, म्हणजे जे डुप्लिकेट नाहीच आहे, जे परत आलंच नाही त्यात, तेवढेच मला बाजूला काढायचे. डुप्लिकेट नको आहेत मला. तर दोन्ही प्रोसेस, डुप्लिकेट बाजूला काढायचे असेल तर डुप्लिकेटला सिलेक्ट करा. इथं सिलेक्ट केलं डुप्लिकेट, त्याच्यासाठी व्हॅल्यू लागतात. नाव पण असतील, व्हॅल्यू दोन्ही चालतात, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. पण त्याला जर पाहायचं असेल तर याच्यात नाही भेटणार तो. त्याला थोडक्यासाठी क्लोज करा. इथं बघा, सर्च करू शकतो आपण, आपले सिटीचे नाव बघू शकतो नाही का. सर्च केलं, कस्टम लिस्ट बनवलेली ऑलरेडी, मी सांगितलं पण आहे की कस्टम लिस्ट कशी बनवायची. ठीक आहे. तर कंट्रोल डी न काही आपण डुप्लिकेट तयार करूया. हे बघ. आता याच्यातून काय करायचं, तुम्हाला युनिकच बाजूला काढायचं. ठीक आहे. तर कंडिशनल फॉर्मॅटिंग, न्यू रूल, न्यू रूल मध्ये शेवटचा ऑप्शन, सॉरी, इथं डुप्लिकेट पहिल्यांदा काढून दाखवतो. कंट्रोल झेड करून बॅक घेता येते. समजा हा कलर दिला आपण आणि ओके दिलं, आलं. म्हणजे डुप्लिकेट जेवढे आहेत ते झाले, आणि जे डुप्लिकेट नाहीये ते विदाऊट हायलाइट आहेत, म्हणजे ते हायलाइट झालेच नाही. कंट्रोल झेड केलं, कंडिशनल फॉर्मॅटिंग, मॅनेज रूल मध्ये जावं. ठीक आहे. इथं न्यू रूल, सिलेक्ट. आता युनिक वरती बघू शकतो आपण. युनिक सिलेक्ट केलं, फॉर्मॅट सेल, कलर सिलेक्ट करा, ओके करा आणि अप्लाय करून बघू शकता. युनिक किती आहेत, 3 किंवा 4, 3च आहेत. ठीक आहे, तर असं ओके करा. म्हणजे मुंबई, सांगली आणि लातूर हे 3 युनिक आहेत, बाकीचे काय आहेत, रिपीट झालेले आहेत, म्हणजे डबल डबल डुप्लिकेट आहे त्यांचं. तर हे फाइंड आउट करण्यासाठी याचा यूज होतो. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे त्याच्यामध्ये, न्यू मॅनेज रूल मध्येच जावा शक्यतो. ठीक आहे, न्यू रूल, इथून न्यू रूल मध्ये जायचं. हा शेवटचा काय, यूज अ फॉर्म्युला, काय, टू डिटरमाइन विच सेल टू फॉर्मॅट. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय, तुम्हाला फॉर्म्युला इथं यूज करायचा असतो कुठलाही, लेस द्यान असेल, ग्रेटर द्यान असेल, इक्वल टू असेल. ठीक आहे, तर त्या तुम्हाला कंडिशन नुसार तिथं फॉर्म्युला यूज करावा लागतो. आता कुठल्या कंडिशन नुसार, तर फॉर एक्झाम्पल इथं आपण व्हॅल्यू दिलेली असेल, इथं काय करतो मी, इज इक्वल टू रॅन्डम बिटवीन. ठीक आहे, रॅन्डम बिटवीन घेतलं, समजा 20 टू 80. ठीक आहे, लक्षात ठेवा, 20 टू 80 ची ही रेंज सिलेक्ट केलेली आहे आपण, आणि या रेंजला इथं सिलेक्ट केला. बाय म्हणजे रॅन्डमलीच नंबर पाहिजे मला, बाय डिफॉल्ट कुठलाही. ठीक आहे, एक नाही आला पाहिजे, यालाच कॉपी करून इथं पण घ्या. ठीक आहे, आलं. हे असं थोडी साईज कमी करतो, तो पेज मध्ये दिसेल, खूपच झाली. ठीक आहे. तर आता काय, हा जो नंबर दिलेला आहे रॅन्डमली, याला पहिल्यांदा क्लिअर करूया, कारण हा चेंज होतो.
याचा फॉर्म्युला रिमूव्ह करून टाका. केला. आता इथं कंडिशन दिलेली असते तुम्हाला टेस्ट मध्ये, बरोबर. समजा इथं कलर दिला आपण एक, ठीक आहे, येलो कलर दिला. त्याच्या खालीच घ्यायचंय, समजा कलरची नावं माहित पाहिजे, नसतील तरी समजलं तरी पाहिजे. म्हणजे इथं जे स्टँडर्ड दिले तेच घेऊया आपण. समजा हा एक कलर दिला आणि आणखीन एक कलर दिलेला आहे, 3 कलर दिलेले आहेत. ग्रीन एक घेतला, ठीक आहे. आता काय केलेलं आहे, 3 कलर दिलेले आहेत तुम्हाला, बरोबर. इथं सांगितलं की 20 पासून घेतले ना, 20 ग्रेटर. आता याच्यापेक्षा कमी तर नाहीये. 10 पासून किंवा याच्यापेक्षा जास्त किती घ्यायचंय, हा लेस आहे, बरोबर. 10 पासून सॉरी 20 आहे ना आपलं. 20 लेस, आता याच्यापेक्षा ग्रेटर घ्यायचं, समजा 30 घेऊया, ठीक आहे. इथे एक कंडिशन दिली की 20 ते 30 याच्यामध्ये काय करायचंय, हा कलर आला पाहिजे, येल्लो, ठीक आहे. 20 इक्वल टू ग्रेटर करा किंवा ग्रेटर आहे, इक्वल टू वापरायच्यात, नाही केलं तरी चालतंय, राहू द्या, ठीक आहे. 20 टू 30 पर्यंत हा कलर आला पाहिजे. मिड साठी समजा आता काय, मिड साठी 30, त्याच्यानंतर 31 इक्वल टू समजा इथून इथपर्यंत 40, आणि हा जो आहे तो 60 ग्रेटर 80, बरोबर असं. आणि हा इथून करूया आपण, हा घेऊया डायरेक्ट लेस दॅन 30 असं करा, ठीक आहे. 30 पेक्षा कमी असलेले, ठीक आहे, 30 पेक्षा 30 लेस दॅन येल्लो कलर, त्याच्यानंतर 31 टू 40 बिटवीन मधले सगळे इक्वल टू काय आले पाहिजे, ब्ल्यू मध्ये, आणि 60 टू 80 मध्ये जो आहे तो काय आला पाहिजे, ग्रीन मध्ये. मग याला सिलेक्ट करायचं, ठीक आहे. सिलेक्ट केलं मग याला काय फॉर्म्युला यूज होतो, तर सिलेक्ट न्यू रूल, ठीक आहे. इथं आला, तुम्ही सिलेक्ट केलं, इज इक्वल टू, ठीक आहे, तेव्हा इज इक्वल टू सिलेक्ट केलं. पहिला जो सेल आहे तो सिलेक्ट केला तरी चालतं, म्हणजे पहिला व्हॅल्यू या सेल मध्ये आपल्याला फॉर्म्युला ऍड करायचा आहे. मग इथं फर्स्ट काय दिलेलं आहे, लेस दॅन, बरोबर. काय पडलं, बॉटल पडली, मला वाटलं मोबाईलच पडला तो. ठीक आहे. तर इथं काय करायचं आता, लेस दॅन, बरोबर, लेस दॅन 30 ही कंडिशन यूज करायची. मग इथं आपल्याला हायलाइट करायचं आहे, म्हणून ह्याचं जे लॉक केलेली प्रोसेस आहे चालते, सगळ्यांनाच लॉक करायचं ना आपल्याला, नो प्रॉब्लेम. तर इथं गेलं, कलर सिलेक्ट केला येल्लो, ओके केलं, आला आहे का, पण त्याच्या खाली 30च्या खाली आहे ना 20, ठीक आहे. लॉकची प्रोसेस काढून टाकूया आपण, कारण लॉक मुळे पण होतं. मग मॅनेज रूल मध्ये तुम्ही जे फॉर्म्युला यूज करता ना, तो मॅनेज मध्ये असतो. याला सिलेक्ट करून एडिट मध्ये जर गेलं तर तो एडिट होतो. एकदा काय करू आपण, हे जे लॉक झालेलं आहे ना त्याला पहिल्यांदा लॉक प्रोसेस जी आहे त्याला क्लोज करूया. आता अप्लाय करून बघा, आलं. ते लॉक नको, त्याला फ्रीज फ्रीज करायचं नाही कुठलं. तर इथं काय केलं आपण, इज इक्वल टू कंडिशन लावली, बरोबर. तर तो या ठिकाणी 30च्या खाली जे होते दोनच भेटलेले त्याला, तो येल्लो कलर झालेला आहे. परत निवडून दुसरी कंडिशन काय म्हणते,
इज इक्वल टू, याला पहिल्याला सिलेक्ट करायचं, नो प्रॉब्लेम, का तो रेंज घेतो ऑटोमॅटिक. याला फ्रीज केलेला जो आहे डॉलर साईन, ते डॉलर साईन रिमूव्ह करायचे. ठीक आहे, आता इथून काय करायचं, 31. बघा आता इथं दोन कंडिशन लागणार आहेत, बरोबर. कोणती कंडिशन होईल इथं मग, फर्स्ट काय करावं लागेल, अँड, बरोबर, अँड मध्ये यूज करावं लागेल दोन कंडिशन. म्हणजे दोन्ही ट्रू झाल्या तरच तो कलर बदलला पाहिजे. ठीक आहे, अँड यूज केलं आणि याला सिलेक्ट केलं, बरोबर. अँडचा वापर काय होतो, दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजे तर होतो, आणि ऑरचा काय, दोघांपैकी एक जरी झाली तरी त्याला चालतं. पण अँड असं नाही की त्याला दोन्ही व्हॅल्यू ओकेच पाहिजे थोडक्यात, पण इथं दोघांच्या मध्ये पाहिजे. मग फर्स्ट काय येणार आता, लेस दॅन किती, 30, ग्रेटर येईल का तर, हा बरोबर, गुड. आता इथं ग्रेटर 31 येणार, म्हणजे त्याच्या खाली नाही जायचं, त्याच्या वरती पाहिजे, कॉमा. परत याला सिलेक्ट करायचं आणि इथं काय येईल, लेस दॅन 40, याला क्लोज. हे फक्त फ्रीज केलेलं एवढं काढायला लागेल. यस, डॉलर साईन मुळे तो कलर देणार नाहीये. काय होते, चा वापर केला ना ते प्रॉब्लेम होते इथं. असंच घ्यायचंय आणि रिमूव्ह. मग कलर कुठला दिलाय, ब्ल्यू, बरोबर. अप्लाय करून बघू शकता, आलं. ठीक आहे, म्हणजे अँड कंडिशन वापरायला लागेल. दोन कंडिशन दिले ना बिटवीन, याच्यामध्ये यापासून यापर्यंत जर दिलं तर त्याला अँड कंडिशन वापरायची आणि दोघांना दोन वेळा रिपीट करायचं कॉमा एकाच ह्याच्यामध्ये. आता लास्ट काय, सेम याच्यासारखंच आहे. हे आता जे केलं ना तेच आहे याला पण, अँडला, बरोबर. फक्त इथं जे लावलंय ना आपण, काय केलंय याच्यामध्ये एक चुकीचं झालंय थोडं. काय झालंय, इक्वल टू लावायचं होतं, फॉर्म्युला कुठे गेला त्याचा, हा, हा वाला पाहिजे ना. ठीक आहे, इथं काय करायचं होतं आपल्याला, हे इक्वल टू राहिलेलं आहे तुमचा, तो पण आला पाहिजे ना 31. आलं का लक्षात, मग तो सुटला जातोय त्याच्यामध्ये, बरोबर, त्याला पण पकडलं पाहिजे तेव्हा. ठीक आहे, जर काही सुटले असते तर ते आता आले असतील त्यामध्ये. नेक्स्ट,